राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अनेक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। अतिवृष्टीची मदत हवेत विरली, मदतीची घोषणा केवळ कागदावरच राहिली। वर्धा जिल्ह्यातील अपडेट आहे। शेतविहीर व तलाव बनविण्यासाठी वाढीव रक्कम मिळणार। शेतकऱ्यांच्या जवळ कमीत कमी 1 एकर शेती असणे अनिवार्य। शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये अनुदान। विहीर खोदण्याचे काम पूर्ण होताच मिळणार खात्यात थेट रक्कम। मुंबईसह महाराष्ट्र गारठणार, आजपासून पुन्हा थंडीचा कडाका। मुंबईचा पारा 13 अंश सेल्सिअस तर राज्यात पुन्हा तापमान 6 अंशापर्यंत घसरणार। पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 12,000हून अधिक शेतकरी वगळले। कुटुंबातील केवळ एकालाच लाभ मिळणार। ई-केवायसी करणे आवश्यक, अन्यथा लाभ मिळणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील 12,000वर शेतकरी लाभार्थी वगळले आहेत। त्या अपात्र शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीच्या आशा झाल्या पल्लवीत। पंपांची पाहणी झाली, ती तांत्रिक चुकी दुरुस्त होणार। मुरगुड विभाग कर्मचाऱ्यांची पायाला भिंगरी। कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे। मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त। प्रसिद्ध भिवापुरी मिरची औषधाला देखील सापडणे कठीण। उंजनी लाभ क्षेत्रातील निर्यातक्षम केळीतून 4,000 क्विंटलची उलाढाल। उत्पादक म्हणतात सरकारने केळी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे। इंडिगोला केंद्राचा चाप, सेवा पूर्ववत करा, तिकीट परतावा द्या। पंतप्रधान कार्यालयाचे इंडिगोला आदेश। मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम गिनीज बुकामध्ये नोंद झाली। विजेच्या दरात कपात करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई द्या, जनहित याचिका दाखल झाली। शासनासह सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस। 100 टन युरियाची मागणी, शून्य पुरवठा। एका बॅगसाठी शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहेत उंबरठे। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। लाडक्या बहिणीच्या स्वयंलंबनाचा नवा अध्याय सुरू होणार। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास। शासनाची नुकसान भरपाई अडकली कागदपत्राच्या गर्तेत। प्रशासनाच्या धोरणावर धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। मात्र वंदना योजनेचा लाभ हवा तर कागदपत्रे जमा करा। गर्भवती महिलांनी केंद्राच्या अनुदानाचा लाभ घ्यावा। 5,000 रुपये पहिल्या अपत्यासाठी मिळतात, 2 हप्त्यात जमा होणार। तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता आता वाढली। अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणीला वेग। पीएम किसानचा 21वा हप्ता 4.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला। ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना बसला फटका, लाखो शेतकऱ्यांना होतो योजनेचा लाभ। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। 5,500 शेतकरी अनुदानापासून वंचितच, ई-केवायसी केली नसल्याने शिरूर तालुक्यात फटका। बीड जिल्ह्यातील अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे नुकसान झाले असेल आणि तुम्ही बीड जिल्ह्यातील असाल तर लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करा, तात्काळ तुमच्या खात्यात अनुदान जमा होणार। 9 महिन्याची मेहनत झाली मातीमोल। उन्हाळी कांद्यांचे दर कोसळले, क्विंटल मागे होत आहेत 800 रुपयांचा तोटा। उत्पादक शेतकरी हवालदिल, शासनाची चुप्पी कायम। सध्या चांगल्या प्रतीचा कांदा 1200 रुपयांनी विकला जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 1,399 वीज ग्राहक झाले स्वावलंबी। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 5 मेगावॅट क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित। शेवगा 500 रुपये किलो, तरी देखील मागणी जोरात आहे। लिलावाविनाच ठरविला जात आहे शेतकऱ्यांच्या शेतमालांचा भाव। उपबाजार समितीमध्ये बनवाबनवी, लाखो रुपयांचे शेड धुळखात, शेतकऱ्यात नाराजीचा सूर। नगरपालिकेसाठी खर्च केलाय जोमानं, आता निकालासाठी घ्यावं लागत आहे दमानं। 21 डिसेंबरला ठरणार शहरांचा नवा नगर अध्यक्ष। राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाईन लाभ महाडीबीटी पोर्टलवर आता करता येणार आहे अर्ज। आता अर्ज मंजूर होण्यास होणार नाही विलंब। मोर्शीमध्ये मक्याला सध्या मिळत आहे 2,400 रुपयांचा भाव। शासकीय धान्य गोदामावर खरेदीचा शुभारंभ सुरू करण्यात आला।
वृक्षतोडीचा 50,000 रुपयांचा दंडाचा कायदा अखेर रद्द करण्यात आला. पूर्वीच्याच कायद्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. दंड 1 ते 999 रुपये एवढाच. तक्रारी झाल्या कमी. कृषी क्रांती योजनेचे शेकडो लाभार्थी अनुदानित विहिरीच्या प्रतीक्षेत. ऑनलाईन अर्ज 100, लाभ मात्र तिघांनाच. सिंचनाचा प्रश्न होतोय बिकट, लक्ष देणे गरजेचे. घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे 6 कोटी रुपये थकले आहेत. अकोला जिल्ह्यातील प्रकार. खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण. पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर. प्रतिबॅग 200 ते 250 रुपयांनी वाढली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रमाणपत्रांचे वितरण. शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन 9व्या दिवशी देखील सुरूच. हट्टा येथील पुष्कळ देशमुख यांची प्रकृती खालावली. ग्रामपंचायत व सोसायटीचा आंदोलनास पाठिंबा. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना दिलासा. महिन्यानंतर केळीच्या दरामध्ये झाली वाढ. 800 रुपये प्रति क्विंटल भाव. 3 ते 4 महिन्यांपूर्वी मिळत होता 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल भाव. टोमॅटोचे दर 80 रुपयाच्या पुढे. सरकारने सुरू केली विक्री. हरभरा आणि तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना करावा लागतो फवारणीचा अतिरिक्त खर्च. शेतकरी वर्ग पुन्हा संकटाच्या छायेत. कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना. रोहियोवरील 1 लाख मजुरांची EKYC अद्यापही प्रलंबित. जालना जिल्ह्यातील अपडेट आहे. आष्टीतील केळी थेट इराणमध्ये. 3 एकरातून 50 टन उत्पादन. अखेर संत्रा परताव्यास कंपनीकडून मंजुरी. विमाधारकांना विमा ट्रिगर मान्य. 17.26 कोटी रुपये विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. PM किसानचे खातेदार 63,000, लाभार्थी 33,000. ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक EKYC केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी त्वरित EKYC करावी. नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे. वीज बिलाच्या थकबाकीसाठी आता थेट मीटर काढण्याची कारवाई होणार. कामामध्ये हलगर्जीपणा करणारे कर्मचारी देखील रडारवर असतील. शासनाच्या मक्का हमीभाव केंद्राची खरेदी अद्यापही बंदच. शासनाचा हमीभाव 2,400, मात्र खाजगी व्यापाऱ्यांकडून 1,800 रुपयांची खरेदी. 600 ते 700 रुपयांचे शेतकऱ्यांना क्विंटल मागे नुकसान होत आहे. हरभऱ्यावर आता मूळकुंज, चिकपी, कोरिटिंग व्हायरसचा हल्ला. उत्पादनात घट होणार. रब्बी हंगामात वाढत आहेत विविध बुरशीजन्य रोग. 53,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचे 107 कोटी रुपये जमा करण्यात आले. EKYC रेकॉर्ड दुरुस्तीनंतर योजनेत सिल्लोडमधील 12,000 शेतकऱ्यांची वाढ झाली आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. रब्बी हंगामात रासायनिक खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका. एकल महिलांच्या मुलांना दर महिन्याला 2,250 रुपयांची शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे आणि या योजनेअंतर्गत 2,250 रुपये शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा करण्यात येत आहे. केवळ आधार कार्डावर दिलेले जन्ममृत्यूंचे दाखले होणार आता रद्द. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. बोगस कार्डांविरोधात मोहीम देखील सुरू करण्यात आली. EKYC अभावी 1,130 बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 57,120 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 57 कोटी रुपये जमा करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे. शेतीमध्ये आता ड्रोन 400 मीटरपर्यंत उडविता येणार. परवानगीची गरज देखील नाही. शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत उतरविता येणार पीक विमा. अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित. आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नाराजी. बुलढाणा जिल्ह्यातील 250 शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. हुरड्याचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये. किलोचा दर 80 रुपये. हिवाळ्यात मक्याच्या कणसाला वाढली मागणी. ग्रामीण भागांमध्ये हुरडा पार्टींना आला बहर. नोंदणीसाठी 500 रुपयांची वसुली. शेतकऱ्यात असंतोष. धान खरेदी केंद्रावरील प्रकार.
स्वधार योजनेअंतर्गत आता तालुका स्तरावर देखील अनुदान मिळणार. सर्वात मोठी दिलासादायक अपडेट. अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी.